संध्याकाळच्या टायमिंगला म्हणलं मस्त असं जरा शेतात फिरून येऊया, कारण बोर झालं होतं. मग बाबा चालले होते घरी. गाय ते बांधतात इथं शेतात चारा खाण्यासाठी. तर आरव काय गप बसतोय होय, तिथे बाबांसोबत बोलते तोपर्यंत लागलाय बघा पळायला. मी म्हटलं उसाचं ते घुसल एखाद्या वेळेस पायात, पण काय तो काय ऐकतच नव्हता, नुसता लागला होता पळायला. मस्त असं संध्याकाळचं वातावरण झालं आणि बघते काय तिकडं उसाला लागले नाग बघा. आणि हे काय नुसते पळायला लागलेत सैरा वैरा, उसाला आग लागले म्हणून. कारण त्यांना वाटायला लागली भीती, कशी काय उसाला आग लागली. पण त्यामधला कचरा जाळण्यासाठी पेटवतात मला पण ते माहीत झालं शेतात गेल्यावर. त्यांना सांगते तर ते नुसते सैरा वैरा लागलेत पळायला, उसाला आग लागले म्हणून. मग आम्हाला आणायची होती माती शेतातून, कारण झाडं लावायची होती, जरा झाडांना पण टाकायची होती म्हणून म्हटलं चला. आणि हा काय ऐकतोय, नुसता पळायच लागलाय बघा. तो काय लागल्याशिवाय काही शांत बसत नाही. मग माती पण तिथली घेतली आणि आम्ही शेण उचलायला कसं लावलं आहे बघा. मुलींना पाहिजे सवय शेण वगैरे उचलायची. आताची मुलं उचलत नाहीत शेण, कारण हाताचा घाणवास येतोय म्हणून. संध्याकाळी मग आम्हाला बनवायची खिचडी, मस्त अशी खिचडी बनवली. आणि जास्त काही स्वयंपाक बनवायचा नव्हता मला वाटाणे टाकायची त्यामध्ये विसरूनच गेली. पण वाटाण्याची भाजी मला खिचडी खूप आवडते बघा. तर असा होता आजचा दिवस. चला बाय. कसा वाटला व्हिडिओ मला कमेंटमध्ये सांगा.